सातपूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी आपल्या सामाजिक उपक्रमामुळे नेहमीच परिसरामध्ये चर्चेचा विषय असतात। प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक वेळा विविध आंदोलने तसेच निवेदने देत अनेक लोकोपयोगी प्रश्न हे योगेश गांगुर्डे यांनी मार्गी काढले आहेत। त्यांच्या या सामाजिक कार्याचा आढावा बघत असता परिसरातील नागरिकांच्या आग्रहाखातर योगेश गांगुर्डे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी करण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत। आज त्यांनी सातपूर परिसरात कॉलनीतील भव्य असे शक्ती प्रदर्शन करत आपल्या परिचय पत्रकाचं शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन केलं आहे। यावेळी संपर्क प्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेविका सीमा निगळ, गोकुळ निगळ, धीरज शेळके, उषा अशोकराव शेळके, रोहिणी देवरे, विक्रम नागरे, भिवानंद काळे अधिक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या परिचय पत्रकाचं प्रकाशन त्यांनी केलं आहे। दरम्यान योगेश गांगुर्डे यांनी मागील पंचवार्षिक कार्यकाळामध्ये देखील निवडणूक ही लढवली असता काही अल्पशा मतांनी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। योगेश गांगुर्डे हे खचून न जाता त्यांनी आपलं सामाजिक कार्य हे सुरूच ठेवलं होतं। कोरोना काळामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी त्यांनी जीवनोपयोगी वस्तूंचं देखील वाटप केलं होतं। त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून प्रभागातील नागरिकांनी त्यांना यंदाही निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आग्रह केला असता योगेश गांगुर्डे आता शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार असून त्यांनी आज भव्य असं शक्ती प्रदर्शन केलं आहे। दरम्यान योगेश गांगुर्डे यांना शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी देखील जाहीर झाल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समोर आलं आहे। दरम्यान या शक्ती प्रदर्शनावेळी महादेव नगर येथील ज्येष्ठ नागरिक, वायजी ग्रुप, साई महिला मंडळ, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।